नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, राज्यात पीएम किसान नमो योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पात्र करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून एक विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। राज्यामध्ये 12 फेब्रुवारी 2024 ते 21 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये या मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांची केवायसी करणे, ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आधार लिंक नसेल त्यांचे आधार कार्ड लिंक करणे, याचबरोबर लँड सीडिंगचा डेटा अपडेट करणे, अशा प्रकारची कामे या मोहिमेमध्ये केले जाणार आहे। आणि मित्रांनो, याच मोहिमेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पात्र करण्यासाठी सीएससी व्हीएलई धारकांची मदत घेतली जाणार आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची ई केवायसी करणे, शेतकऱ्यांची ई केवायसी करत असताना ओटीपी द्वारे ई केवायसी असेल किंवा बायोमेट्रिक द्वारे ई केवायसी असेल किंवा फेस ऑथेंटिफिकेशन ॲपच्या माध्यमातून केली जाणारी केवायसी असेल, या प्रकारच्या केवायसी करणाऱ्या आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या सीएससी धारकांना या विशेष मोहिमेच्या अंतर्गत प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे, ज्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील सीएससी व्हीएलई धारकांना पहिले बक्षीस 25,000 रुपये दिले जाणार आहे। यापुढे उत्कृष्ट काम करणाऱ्या 5 सीएससी व्हीएलई धारकांना प्रत्येकी 10,000 रुपये प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे। त्यापुढील उत्कृष्ट काम करणाऱ्या 10 सीएससी व्हीएलई धारकांना प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस दिले जाणार आहे आणि त्यापुढील 20 उत्कृष्ट सीएससी व्हीएलई धारकांना 2,000 रुपये बक्षीस दिले जाणार आहे। आणि या व्यतिरिक्त सुद्धा चांगले काम करणाऱ्या 50 सीएससी व्हीएलई धारकांना शासनाच्या माध्यमातून कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाकडून प्रशस्ती पत्रक दिले जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे शेतकऱ्यांची ई केवायसी करून शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना पात्र करणाऱ्या महत्त्वाचा असा रोल असणाऱ्या या सीएससी व्हीएलई धारकांना प्रोत्साहनपर बक्षिसे दिले जाणार आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांची ई केवायसी करून या शेतकऱ्यांना या योजनेत पात्र केले जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अशी अपडेट होती, ही आपल्या सीएससी धारक मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद।